मानसी जाधव खेड वार्तामध्ये आपलं हार्दिक स्वागत। पाहूया काही विशेष घडामोडी। खेडच्या सभापती पदाबाबत कमालीची उत्सुकता। शिरवली गणाच्या सदस्या सौभाग्यश्री बेलोसे यांचे नाव चर्चेत। जेसी फेस्टिवलचे शानदार उद्घाटन। विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात 86 रुपयांनी वाढ। खेड शहरातील ऐतिहासिक खांब तळ्याच्या सुशोभीकरणाला सुरुवात आणि होळीसाठी आणखी 2 विशेष रेल्वे गाड्या। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असल्याने सभापती पदाची माळ निवडून आलेल्या 3 महिला सदस्यांपैकी कुणाच्या गळ्यात पडते याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे। सभापती पदासाठी शिवसेना तालुका प्रमुख राजा बेलोसे यांची पत्नी सौभाग्यश्री बेलोसे यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। परंतु हा निर्णय पूर्णपणे वरिष्ठांच्या हातात असल्याने कौन बनेगा खेड का सभापती याबाबतची उत्सुकता आजही कायम आहे। शिरवली पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या सौभाग्यश्री बेलोसे व चिंचघर गणातून निवडून आलेल्या अपर्णा नक्षे यांनी सरपंच म्हणून काम पाहिलेले आहे, तर तळे गणातून निवडून आलेल्या अनिता खेराडे यांनी सुकिवली ग्रामपंचायतीच्या सदस्या म्हणून काम पाहिले आहे। त्यामुळे सभापती पदाच्या शर्यतीत असलेल्या 3ही महिला उमेदवार प्रशासकीय कामाचा अनुभव असलेल्या आहेत। वरिष्ठांना यातील एका सदस्याच्या गळ्यात सभापती पदाची माळ घालायची आहे, परंतु ती भाग्यवान सदस्य कोण असेल याबाबत असलेली उत्सुकता शिगेला पोचली आहे। शिरवली गणातून निवडून आलेल्या सौभाग्यश्री बेलोसे या शिवसेना तालुका प्रमुख भालचंद्र बेलोसे यांच्या पत्नी आहेत। शिवाय त्या उच्च शिक्षित आहेत, त्यामुळे सभापती पदासाठी त्यांच्याच नावाचा विचार होईल अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। परंतु चिंचघर गणातून विजयी झालेल्या सौ अपर्णा नक्षे व तळे गणातून विजयी झालेल्या सौ अनिता खेराडे यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो हे नाकारता येत नसल्याने सभापती पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे। तालुक्यातील मोरवंडे बोरज येथील ज्ञानदीप महाविद्यालयाच्या मुंबई विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा 5व्या सेमिस्टरचा निकाल दिनांक 25 फेब्रुवारी रोजी लागला असून महाविद्यालयाचा निकाल 83.60% लागला असून 9 विद्यार्थी ओ श्रेणीत, 19 विद्यार्थी ए श्रेणीत आणि 13 विद्यार्थी बी श्रेणीत, 9 विद्यार्थी सी श्रेणीत आणि 1 विद्यार्थी डी श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत। या परीक्षेत महाविद्यालयातील नौरीन चौधरी ही विद्यार्थिनी 89.83% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम, ताबिश तांबे हा विद्यार्थी 87.71% गुण मिळवून द्वितीय, सिमरन शेख हिने 86.71% गुण मिळवून महाविद्यालयात तिसरी आली आहे। विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन, संस्था आणि पालक यांच्या पाठबळामुळे हे यश मिळाले आहे। महाविद्यालयाने या विद्यार्थ्यांचा तृतीय वर्षाचा अभ्यासक्रम एप्रिल महिन्यापासूनच सुरू केला। विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून प्राचार्य सतीश चव्हाण, डॉक्टर परशुराम देवरी, चंद्रसेन घुमरे, संदीप यमकर, शीतल कुमार जारकोळी, मुंबईमधील तज्ञ मार्गदर्शक डॉक्टर माधवी पेटे, डॉक्टर कांचन फुलमाळी, कुलदीप सिंग राठोड यांचे मार्गदर्शन लाभले। या निकालाचे संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी यांच्यासह पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले। घरगुती वापराच्या विना अनुदानित LPG गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 86 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। घरगुती वापराच्या सिलेंडरची ही आतापर्यंतची सर्वाधिक दरवाढ आहे। त्यामुळे एका सिलेंडरसाठी ग्राहकाला 737 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत। जागतिक बाजारात दर वाढल्यानंतर राज्यामधल्या इंधनाच्या किरकोळ व्यापाऱ्यांनी बुधवारी भाव वाढवले। त्यानंतर हा भाववाढीचा निर्णय घेण्यात आला। दरवाढ होण्यापूर्वी विना अनुदानित सिलेंडरची किंमत 651 रुपये 50 पैसे होती। किरकोळ विक्रेत्यांनी अनुदानित सिलेंडरची किंमतही 13 पैसे प्रति सिलेंडरनी वाढवली आहे। या 14.2 किलोच्या प्रति सिलेंडरची किंमत 434 रुपये 93 पैसे असेल। ऑक्टोबर 2016 पासूनच सिलेंडरचे दर वाढलेले आहेत। यापूर्वी अनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीही 2 रुपये प्रति सिलेंडरने वाढल्या आहेत। 12 अनुदानित सिलेंडरचा कोटा पूर्ण झालेल्या आणि ज्यांनी अनुदान नाकारले आहे अशा सर्वांना या दरवाढीचा फटका बसणार आहे। सुमारे 1 कोटीहून अधिक घरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर स्वेच्छेने अनुदान नाकारले आहे, तर ज्यांचे वार्षिक उत्पन्न 10 लाखाहून अधिक आहे अशी घरे या अनुदानास पात्र नाहीत। माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2017 खेड नंबर 1 केंद्र क्रमांक 6903 या केंद्रावर प्रविष्ट असलेल्या इंग्रजी माध्यम आणि उर्दू माध्यम यांची बैठक व्यवस्था हाजी एस एम मुकादम हायस्कूल खेड येथे आणि मराठी माध्यम या विद्यार्थ्यांची बैठक
LP इंग्लिश स्कूल खेड या मुख्य केंद्रावर करण्यात आलेली आहे, असे केंद्र संचालक SB जाधव यांनी कळवले आहे। खेड शहरातील तीनबत्ती नाका परिसरात असलेल्या ऐतिहासिक खांबतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून पहिल्या टप्प्यात तळातील गाळ काढण्याबरोबरच तलावात असलेले कारंजे विकसित केले जाणार आहेत। तीनबत्ती नाका परिसरात असलेल्या खांब तलावाला खेड शहराच्या इतिहासात एक वेगळे महत्त्व आहे। खेड शहरातील इतिहासप्रेमी सुनील बुटाला यांनी दिलेल्या माहितीनुसार हे तळ 1824च्या दरम्यान पेशव्यांनी बांधल्याची नोंद आहे। तळ्याच्या मध्यभागी असलेल्या लाकडी खांबामुळे तळ्याला खांबतळे असे नाव पडले। साधारण 800 फूट लांबी आणि 300 फूट रुंदी असलेल्या तळ्याच्या मधोमध 2 मोठ्या विहिरी असल्याचे सांगितले जाते। या विहिरीचे पाणी पूर्वी खेड शहरातील नागरिक पिण्यासाठी वापरत असत। आजही या तळ्यात 6 इंची धबधबा सदृश्य जिवंत झरा आहे, परंतु गेली अनेक वर्षे तलावातील गाळ न काढल्याने तो झरा बंद झाल्याच्या स्थितीत आहे। 1971 साली पडलेल्या दुष्काळादरम्यान तळे पूर्ण कोरडे झाल्यावर तळ्याची डागडुजी करण्यात आली होती, परंतु त्यानंतर तळ्याच्या दुरुस्तीकडे लक्षच दिले गेले नसल्याने तळ्याची दुरावस्था झाली आहे। शासनाच्या राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। 7 कोटी 84 लाख रुपयांच्या निधीची यासाठी तरतूद करण्यात आली आहे। सुशोभीकरणाचे काम येथील अमृता कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीला देण्यात आले असून पहिल्या टप्प्यात तळ्यातील पाण्याचा उपसा करणे, गाळ काढणे, तळ्याच्या मध्यभागी असलेले कारंजे विकसित करणे आणि कंपाऊंड वॉल घालणे ही कामे प्रस्तावित आहेत। यासाठी 2 कोटी 44 लाख 65 हजार रुपयाचा निधी खर्च केला जाणार आहे। पावसाळा वगळून 18 महिन्यात पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करावायचे असून ते काम मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला करण्यात आल्या आहेत। तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान, श्रीराम समर्थ डेव्हलपर्स आणि श्री समर्थ कृपा विश्व यांच्यातर्फे 28 एप्रिल 2017 रोजी श्री समर्थ कृपा विश्व मध्ये सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या विवाह सोहळ्या दरम्यानचा आर्थिक भार प्रतिष्ठानने स्वतःच्या शिरावर घेतला आहे। सहभागी जोडप्यांचे मोफत शुभमंगल करून त्यांच्या संसारोपयोगी साहित्याने सन्मान केला जाणार आहे। अशा जोडप्यांनी या विवाह सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे। नमस्कार। पण आजपर्यंत समर्थ ग्रुपेने श्रीराम समर्थ डेव्हलपर्स आणि मी सुप्रिया सुयश पाष्टे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स असं बांधकाम व्यवसायामध्ये काम करत असताना ज्यावेळेस आपण जे काही कमवत असतो त्यातले समाजाचे काहीतरी देणं लागतो, ह्या उद्देशाने आपण समाजासाठी काहीतरी समाज उपयोगी काहीतरी करत राहावं, समाजासाठी काहीतरी करत राहावं, देत राहावं, या दृष्टिकोनातून आम्ही आता एक नवीन आजपर्यंत आम्ही अशा बऱ्याचशा कार्यक्रम केलेले आहेत, आयोजन केलेलं आहे आणि त्या पद्धतीत बरेच वेळेस आम्हाला चांगला रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद मिळत आलेला आहे आजपर्यंत। आता आम्ही एक लोकांसाठी, गरीब लोकांसाठी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तो म्हणजे सामूहिक विवाह सोहळा। आणि त्याच्यामध्ये आम्ही गरीब लोक जे आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे, लग्न करण्यासाठी कर्ज काढून कुठेतरी वाहत जात आहेत, अशा लोकांसाठी आपण एक सामूहिक विवाह 28 एप्रिल 2017 रोजी आयोजित केलेला आहे। आणि त्यासाठी श्री समर्थ कृपा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण हे सर्व कार्यक्रम करत आहोत। आणि हे सर्व करत असताना सर्व जो खर्चाचा भार आहे तो आपण प्रतिष्ठानने स्वीकारलेला आहे। ज्या ज्या लोकांना, गरीब लोक जे आहेत अशा लोकांनी सर्वांनी इथे यावं आणि आपल्या इथं त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं, आपलं सुखी संसार करून घ्यावं असं प्रत्येकाला मी निवेदन करतो। धन्यवाद। ज्युनियर्स चेंबर्स ऑफ खेड शाखेच्या वतीने दरवर्षी राबवण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी जेसी फेस्टिवल या उपक्रमाचे उद्घाटन खेड दापोली मंडणगडचे आमदार संजयराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, मुंबई स्थित व्यावसायिक पारसभाई शहा, जेसिसच्या झोन प्रेसिडेंट पूनम शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते। खेड जेसिसचे अध्यक्ष अमोल क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली 5 मार्च पर्यंत येथील गोळीबार मैदानावर हे फेस्टिवल सुरू राहणार आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्य करणाऱ्या ज्युनियर्स चेंबर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात। जेसी फेस्टिवल हा त्याचाच एक भाग आहे। गेली 14 वर्षे हा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे। या फेस्टिवल दरम्यान बच्चे मंडळीसाठी असणारा आनंद मेळा, राज्यभरातील व्यावसायिकांचे वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल,
दुचाकी चारचाकी वाहनांची खरेदी विक्री, फेस्टिवलसाठी केलेल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मराठी सिने तारकांची उपस्थिती हे या फेस्टिवलचे खास आकर्षण असते। प्रतिवर्षीप्रमाणे यंदाचाही फेस्टिवल नाविन्यपूर्ण असणार आहे। फेस्टिवल दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांप्रमाणेच खरेदीसाठी गृहोपयोगी वस्तू, खवय्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचे स्टॉल्स आहेत। या फेस्टिवलला येणाऱ्या प्रत्येकाला किमान 2 तास निखळ आनंद देण्याचा प्रयत्न या फेस्टिवलच्या निमित्ताने करण्यात आला आहे। हा उपक्रम कमर्शियल असला तरी स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा पुरेपूर प्रयत्न जेसीसचे अध्यक्ष अमोल क्षीरसागर व त्यांच्या सहकार्यांनी केला आहे। सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून या कार्यक्रमादरम्यान खेड जेसीसच्या वतीने आंबळे येथील महिला बचत गटाला काजू पॅकिंग मशीन, तराजू या वस्तू तर एका गरजू महिलेला शिलाई मशीन देण्यात आली। अमोल क्षीरसागर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते फित कापून जेसी फेस्टिवल 2017च्या प्रदर्शन नगरीचे उद्घाटन करावे। त्यांच्या संयुक्त विद्यमानाने हा पाककला स्पर्धेचा कार्यक्रम सुरू होतोय। खरं तर हा फेस्टिवल फेब्रुवारीमध्ये सुरू होतो, परंतु फेब्रुवारीमध्ये सुरू होता होता आचारसंहिता लागली, जिल्हा परिषद पंचायत समिती, त्यानंतर हा फेस्टिवल पुढे गेला, पुन्हा मे महिना पुन्हा मार्च महिना आला, मग मुलांच्या परीक्षा, मग हा फेस्टिवल होतो की नाही। परंतु ह्या फेस्टिवलवरती खेडवाल्यांचं विशेष प्रेम आहे आणि म्हणून तर सर्वांच्या आशीर्वादाने अनंत अडचणींचा अमोल सामना करत करत आज हा फेस्टिवल या ठिकाणी सुरू होतोय, याचा मला खूप आनंद आहे। आणि म्हणून मी अमोलला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं शुभेच्छा द्यायला या ठिकाणी आलोय। ज्युनियर चेंबरच्या माध्यमातून खेडवासियांना एक चांगलं नवं दालन या ठिकाणी पाहायला मिळतं। विविध स्टॉल या ठिकाणी येतात, खेडचे सगळेच लोक त्याचा आस्वाद घेतात आणि लोक त्याची वाट पाहत असतात। परंतु अडचणीतनं आणि संघर्षातनं मिळालेलं यश हे निश्चितच आनंददायी असतं। आणि म्हणून आज आम्ही इंजिन पण आणि घड्याळ पण सगळे सोबत आहोत आणि जेसीच्या सगळ्या याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये आम्ही सातत्यानं सगळ्याच आपल्या इथले नागरिक असतील, ज्येष्ठ या ठिकाणी जेसी सगळे मेंबर असतील, आम्ही कुठेही राजकीय भाषण किंवा राजकारणाच्या दृष्टीने कुठे न बोलता जसं या जेसीस कार्यक्रमाला किंवा तुमच्या जेसीचे जे कार्यक्रम घेतील त्याला चांगल्यापणे कसं मदत करता येईल या दृष्टीने आम्ही मदत करत आलो। आणि म्हणून जेसीच्या बऱ्याचशा मेंबर्सनी किंवा सगळ्यांनी या ठिकाणी आम्हाला बऱ्यापैकी या ठिकाणी सहकार्य केलं आणि म्हणून माझ्यासारखा एक तरुण आमदार या ठिकाणी आमदार म्हणून होऊ शकला। वैभवजींच्या हिशामध्ये सुद्धा जेसीचा या ठिकाणी बराचसा हातभार त्या ठिकाणी लागला, म्हणून जेसीमध्ये त्या माध्यमातून किंवा जेसीच्या लागले सहकार्यासुद्धा या ठिकाणी वैभवजी म्हणून नगराध्यक्ष या ठिकाणी झाले। आमच्या माध्यमातून या ठिकाणी जे जे तुम्हाला इकडे चांगलं काम करता येईल तेवढं या ठिकाणी तुम्हाला सहकार्य आमच्याकडून या ठिकाणी राहीलच। परंतु या ठिकाणी जेसीचे सगळेच मेंबर्स येणारे असतील, माझे अध्यक्ष असतील, मला वाटतं ना असं कोणी मेंबर्स किंवा माझे अध्यक्ष की त्यांच्याने आमचे काही असे वेगळे संबंध असतील किंवा असं ओळख नाही किंवा असं एकही त्याच्यामध्ये मला वाटत नाही। आणि म्हणून या ठिकाणी जेसीचे आम्ही आमदार असलो त्या दिवसापासून माझ्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पनाच आणि मला त्या कल्पनाला सहाय्य करणारे माझे सर्व जेसी सभासद मित्र यांना खरोखरच मनापासून मी धन्यवाद देईन। या ठिकाणी आवर्जून असा मला उल्लेख करा असं वाटतो की ज्या माझ्या मित्रामुळे आम्ही जेसीसमध्ये आलो असा माझा जिवलग मित्र जेसी संदीप कांबळे, ज्याने मला JFM शमशुद्दीन मुकादम यांच्या अध्यक्षतेखाली जेसीचा सभासद होण्याची विनंती केली आणि मी त्यावेळेला सभासद झालो। खरोखरच आज मला मनस्वी आनंद होतोय की या 4 वर्षामध्ये मी या खेड जेसीचं अध्यक्षपद माझ्या मित्रांच्या सहकार्यामुळेच हे भूषवू शकलो, याचा पुन्हा एकदा मनस्वी आनंद होतोय। जेसीआयच्या माध्यमातून वेगवेगळ्या कल्पना आणि त्यांची परिपूर्ती करण्याची जबाबदारी ही 2017मध्ये आम्ही सर्व जेसी सभासद करत आहोत।
अध्यक्षपद मिळाल्यानंतर आता जवळजवळ आजचा हा 80वा दिवस आहे. या दिवसामध्ये सुमारे मी 42 कार्यक्रम हे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या खेडमध्ये आम्ही करत आहोत. आजचा असणारा हा व्यावसायिक कार्यक्रम आहे. या झालेल्या धावपळीत थोडंफार दमायला होतं, पण प्रत्येक कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद आणि मिळालेले यश पुन्हा एकदा या यशाच्या मागोमाग धावता धावता हा थकवा देखील कुठच्या कुठे जातो आणि पुढील कार्यक्रमासाठी मी उत्साहाने पुन्हा सामोरं येतो. मला या कार्यक्रमासाठी नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या आमच्या झोन 11च्या अध्यक्षा JCHJ पूनम शिरसाट मॅडम या नेहमी मला सांगत असतात, अमोल तू पुढे जायचंय, पाठी बघायचं. तुझ्या पापाचा भरलाय घडा, तुला शिकवीन चांगलाच धडा. मोठं समजून स्वतःला मास्तर, तुझं गटारात गाळजा शास्त्र, तुझं मशनात गेलंय ज्ञान, तुझ्या तोंडात घालीन शान शान. तुझं क माझ्या पैशाचं घेतोय इडा, तुला शिकवीन चांगलाच धडा. वैरल ग्रामदेवता झोलाई मंदिरातील श्री कमलाईजाई देवीच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली. यावेळी असंख्य भाविक उपस्थित होते. पाहूया त्याची काही क्षणचित्रे. शेवटी पुन्हा एक नजर काही विशेष घडामोडींवर. खेडच्या सभापती पदाबाबत कमालीची उत्सुकता. शिरवली गणाच्या सदस्या सौभाग्यश्री बेलोसे यांचे नाव चर्चेत. JC फेस्टिवलचे शानदार उद्घाटन. विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात 86 रुपयांनी वाढ. खेड शहरातील ऐतिहासिक खांबतळ्याच्या सुशोभीकरणाला सुरुवात आणि होळीसाठी आणखी 2 विशेष रेल्वे गाड्या. याबरोबरच खेड वार्ता संपल्या. धन्यवाद.